नमस्कार यूट्यूब फॅमिली. चला आज पण मी घरीच आहे. माझी तब्येत थोडी खराब आहे आणि दादूची पण तब्येत खराब आहे. पावसा पाण्यामुळे मला वाटतं वातावरण खराब झालेलं आहे. त्यामुळे आता आम्ही चाललो दवाखान्यामध्ये. आपला व्हिडिओ बघत राहा, दाखवू तुम्हाला. सरकारी दवाखान्यामध्ये चाललो आम्ही आज पहिल्यांदा. तर चला बघू सरकारी दवाखान्याची सुविधा कशी आहे ती. तर जाऊ आता दवाखान्यात. तर चला आता आम्ही चाललो दवाखान्यामध्ये. चला चला दादू. तर चला जाऊ दवाखान्यामध्ये. लय दुखायला लय कंबर बिंबर माझं तर बाबा लय कंबर दुखायला आज. 4-5 इंजेक्शन. तर बघा आता आलो आम्ही रोडला. हे इकडं दादूला ताप आली म्हणून दादूला पण यायचंय. आणि हे बघा हे इकडं यांचं तर लयच पोट दुखायला लागलंय. हा नाही कंबर दुखायली, कंबर लय दुखायली का कंबर. तर बघा आम्ही आलो रोडला. या इकडं असा रोड आहे. तर चला भेटू आपण दवाखान्यात गेल्यावर. आणि हा इकडं दादू बोलतच नाही, आमचं एकच चालायला लागलं बघा. 5 मिनिटाच्या अंतरावर आपल्या इकडं असा हायवे, नॅशनल हायवे हा मुंबई पुणे. तर आपण याच हायवेने आता चाललो दवाखान्यामध्ये. आता दवाखाना अजून आला नाही. दवाखाना त्या साईडला आहे. आपल्याला पलीकडे जायचंय. ह्या रोडवरून त्या रोडला जायचं. रोडच्या पलीकडे जायचंय. तुम्ही आपला व्हिडिओ बघत राहा, दाखवू तुम्हाला रोडच्या पलीकडे गेल्यावर. दवाखान्यात तर अलाउड नाही तरी बघू आपण. थोडासा काढायला भेटला व्हिडिओ तर नक्कीच काढू. दादू आला बघा दवाखान्यात. गर्दी आहे. तर बघा बघू शकता तुम्ही आम्ही दवाखान्यात आलो. हे दोघं जण इकडे बसतात. गर्दी आहे अजून. बघू आता आपला कधी नंबर येतोय. तर आता आपण गोळ्या घेण्यासाठी लागलो नंबरला. अर्चना घेईल गोळ्या. मला ज्या लक्षात नाहीत राहत गोळ्या घ्यायच्या तर अर्चनाला सांगू आता गोळ्या. तर बघू आता कधी अर्चनाचा नंबर येतोय. अजून तर बरेच माणसं त्याच्या पुढे आहेत. ही खिडकी आहे गोळ्या घेण्याची. तर अर्चनाला गोळ्या घेऊस तर मी थांबतो थोडंसं आणि नंतर मग बाहेर जाऊन थांबतो. कारण की गोळ्या घ्यायला बराच टाईम लागेल. तर मी थांबतो आता बाहेर जाऊन. आधी अर्चना गोळ्या घेऊन गोळ्या भेटल्या वाटतंय. तर बघू आपण गोळ्या काय काय भेटल्यात अर्चनाला. अर्चनाला गोळ्या आणलेल्यात हातात. चला तर चला गोळ्या वगैरे भेटलेल्या आहेत. काय दिलं माहिती नाही. जाऊ आता घरी. चला आता आम्ही चाललो घरी. आता आपण दवाखान्यामधून आलेलो आहोत. आता चाललो घरी. कसा आहे रोडचा नजारा कमेंट करून सांगा. लास्ट पण वाटतं व्हिडिओ काढायला, कारण की खूप जण तोंडाकडे बघतात. तिकडे आमचा दादू चाललाय थैली हलवत. आमच्या दोघाला पण गोळ्या वगैरे दिलेल्या आहेत. आता आम्ही गोळ्या बिळ्या घेतल्यात. आता चाललो घरी. आलो घरी. दाखवतो तुम्हाला मला काय गोळ्या दिल्या आणि आपल्या दादूला काय काय गोळ्या दिल्या. तर चला जाऊ घरात. हे बघा असा हे मलम दिलाय मला. आता कुठला मलम आहे बघू. याने आराम पडतोय का. आणि ह्या अशा टॅबलेट दिल्यात. तर म्हटलं चला आता एक थोडासा व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवावा. कारण की मी रात्री दुसऱ्या दवाखान्यामध्ये गेलो जे प्रायव्हेट म्हणतो आपण. तिथं 300-400 रुपये गेले पण आराम नाही पडला. म्हणलं आज सरकारीमध्ये जाऊन बघू. तर ही टूप दिली आणि ह्या अशा गोळ्या दिल्यात. आणि दादूला काय गोळ्या दिल्यात. दादूला ह्या गोळ्या दिल्यात. हे तर सेमच आहेत. हे बघा ही आणि सेमच आहे ना. नाही अलग आहे. अलग. तर बघू आता दादूला पण मी गोळ्या देते. त्याची ताप आता सध्या नॉर्मल आहे. नंतर जास्त आली की मी वापस गोळ्या देते. कारण की उद्या रविवार असल्यामुळे उद्या दवाखाना बंद आहे. त्याच्यासाठी मी आज दवाखान्यात घेऊन गेले त्याला. तर बघू आता या गोळ्या खाऊन आपल्याला आराम वगैरे पडतो का. आजचा व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, कमेंट करा. लाईव्ह आजचा जस्ट हा व्हिडिओ चालू आहे आपला. आजच दवाखान्यामध्ये गेलो होतो. व्हिडिओ पण आजच तुम्हाला दाखवतोय. तर चला भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अर्चना लाईव्ह व्हिडिओला सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा. बाय.